का रे शांतनू, सकाळ बसून बघतोय लॅपटॉपला चिकटून आहे. काय गेम खेळतो काय? नाही रे दादा, कॉलेज शोधतोय. अरे बाबा, आताशी 2 दिवस झाले बोर्डची एक्झाम संपून, जरा रिलॅक्स घे, भेटेल ना कॉलेज. अरे दादा, कॉम्पिटिशन खूप वाढलंय आणि मला माझ्या आयुष्यातले 4 वर्ष वाया नाही घालवायचे. तुझं पण बरोबर आहे रे. थांब, मी पण शोधू लागतो. बरं मला सांग, तुला नेमकं कॉलेज कसं पाहिजे? जिथं प्लेसमेंट मिळेल, प्रोग्राम कोडिंग करायला मिळेल, प्रॅक्टिकल लर्निंग मिळेल. आजकाल कंपन्यांना डिग्री सोबत स्किल पण हवंय. अरे वा, काय गप्पा चालू आहे दोघा भावांमध्ये? हा, अरे काय नाही बाबा, 12वी नंतर चांगलं टेक कॉलेज शोधू राहिलो याच्यासाठी. अरे टेक कॉलेजच पाहिजे ना. मग न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये घेऊन तो ऍडमिशन. न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी? त्यात असं काय खास आहे? तिथल्या स्टुडंट्सला फक्त थेरी शिकवली नाही जात, तर पहिल्याच दिवसापासून ते कोडिंग, एआय टूल्स, हॅकथॉन्स आणि रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स वर काम करतात. व्हायला भारी राव. हो मग, आणि प्लस स्टुडंट्सला इंडस्ट्री एक्सपर्ट्स कडून मेंटरशिप मिळते आणि प्रोफेशनल वर्किंग करायला भेटते, तेही टॉप टेक कंपन्यांमध्ये. अरे दादा, मला असंच कॉलेज हवं होतं. मग लवकर जाऊन ऍडमिशन घे, कारण की तिथं ऍडमिशन घेतल्या स्टुडंट्स त्यांची इंटर्नशिप सिक्युअर करून ठेवतात. तेही सर्व AI, DRDO, रेझर पे आणि इतर स्टार्टअप मध्ये, आणि तेही कॉलेजमध्ये असतानाच. खरंच? हो मग, कारण की आज एका डिग्रीपेक्षा स्किल्स आणि प्रत्यक्ष अनुभव जास्त महत्वाचे आहेत. खरंय राव. पण दादा, ऍडमिशनची प्रोसेस कशी असेल? NSAT एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून तू ऍडमिशन घेऊ शकतोस. ठीक आहे दादा. तर तुम्ही फक्त डिग्रीच्या पाठीमागे पळू नका, तर रिअल करिअर बनवा. बायोमध्ये लिंक दिलेली आहे, आजच जाऊन अप्लाय करा.